माझं नाव हितेश परिहार आहे. आपण आज स्ट्रिंग काय असतं हे शिकणार आहे. स्ट्रिंग हे एक पायथॉनमध्ये डेटा टाईप आहे. जसं की व्हॉट इज द स्ट्रिंग? स्ट्रिंग इज द सिक्वेन्स डेटा टाईप. इट इज यूज टू स्टोअर कॅरेक्टर ऑफ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर स्टोअर करतो तो. स्ट्रिंग इज द इनम्युटेबल डेटा टाईप आहे. स्ट्रिंग कॅन बी इन्क्लोज इन सिंगल कोड, डबल कोड आणि ट्रिपल कोडमध्ये आपण लिहू शकतो स्ट्रिंग जे आहे ते. व्हॉट इज द सिंटॅक्स ऑफ स्ट्रिंग? स्ट्रिंगचं नेम आणि ते इंडेक्स आहे. म्हणजे जी आपल्याला स्ट्रिंग द्यायची ती सिंगल कोडमध्ये किंवा डबल कोडमध्ये द्यायच्या ते स्ट्रिंग असतात. जसं की एक्झाम्पल बघू शकतो आपण पायथॉन. त्याच्यात इंडेक्स फॉरवर्ड आणि बॅकवर्ड जसं आपण बघितलंच आहे ऑलरेडी. बॅकवर्ड स्टार्ट फ्रॉम -1 पासून होतं आणि फॉरवर्ड हे 0 पासून स्टार्ट होतं. जसं आपण स्ट्रिंग प्रिंट करायची असेल फॉर लूपने पण स्ट्रिंग आपण प्रिंट करू शकतो. इथं जसं फॉर एन इन str प्रिंट एन. आउटपुट काय आहे? प्रिंट कसं आउटपुट करतं? एका खाली एक करतं. म्हणून ते पायथॉन एका खाली एक प्रिंट झालं python. तसंच जर आपल्याला स्पेसिफिक इंडेक्सची व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर ते आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. जर त्याच्यात नसेल दिलेली आपण इंडेक्स तर ती एरर देतं आपल्याला. स्ट्रिंगचे फंक्शन बघू आपण. त्याच्यात फर्स्ट आहे कॅपिटलाइज. कॅपिटलाइज काय करतं? स्ट्रिंग दिलेली असते जिथं स्पेस असते त्याच्या पुढचा जो कॅरेक्टर असतो तो आपल्याला कॅपिटल करून देतो. हे कॅपिटलाइज फंक्शन यूज करतं. दुसरं आहे लोअर. जर आपली स्ट्रिंग अप्पर केसमध्ये असेल ती पूर्ण आपल्याला स्ट्रिंग लोअर केसमध्ये प्रिंट करून देतो. जसं आपण तुम्ही इथं बघू शकता एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि अप्पर केस काय करतं? अप्पर केस म्हणजे जे स्ट्रिंग दिली आहे त्याच्यात जर लोअर केसची म्हणजे कॅरेक्टर असतील ते अप्पर केस करून देतं. अप्पर फंक्शन आणि गोल ब्रॅकेट लिहून ते फंक्शन लिहिलेलं जातं. कोणाला काय क्वेश्चन आहे? स्ट्रिंग म्युटेबल आहे का इम्युटेबल? इनम्युटेबल आहे. इम्युटेबल आहे. हां. जर कॅरेक्टर आपल्याला जर ऍड करायचं असेल एक्स्ट्रा तर नाही होत ते. स्ट्रिंग मध्ये स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर आहे का नाही? आहे. कॉन्कॅटिनेशनने काय होतं? ते पुढं सर प्रिंट करतो. जे जर पायथॉन दिला असेल त्याच्यात ॲड करून नाही देत. ते पुढं प्लस इंडेक्समधून एक ॲड करून देऊ शकतो. नवीन स्ट्रिंग बनते कॉन्कॅटिनेशन का सेम स्ट्रिंग मध्ये? नाही, नवीन स्ट्रिंग बनते. नवीन स्ट्रिंग सेम स्ट्रिंग मध्ये काही चेंज नाही होत. स्ट्रिंग मधलं प्रत्येक कॅरेक्टर मला रिव्हर्स प्रिंट करायचं असेल तर -1 ने आपण स्लायशिंगने करू शकतो. कोलन -1 द्यायचं तर ते बॅकवर्डने येते. अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? कॅपिटलाइज हे पॅराग्राफवर अप्लाय होऊ शकतं का? म्हणजे पॅराग्राफचा कंटेंट अप्लाय हां ते कॅपिटलाइज अप्लाय होऊ शकतं. जिथं स्पेस असेल तिथंच होऊ शकतं. सगळीकडे जर स्पेस नसेल दिली तर नाही होत ते. स्पेस नंतरचा पहिला कॅरेक्टर तो कॅपिटल करून देतो सगळं.